रिंकू, तुला लहान असल्यापासून ते आतापर्यंत जसं तू मगाशी सांगितलं की चौथीत असताना शाळेच्या बाहेर मार खाल्लायस तू बाबांचा, वर्गात जायचं नव्हतं म्हणून. असे अनेक प्रसंग आपल्या बालपणामध्ये दडले असतात आपल्या आई वडिलांबद्दलचे, जे आपण तेव्हा खूप वाईट वाटलं असतं पण नंतर आठवून आठवून हसतो. अशी कुठली गोष्ट तुला बालपणातली पप्पांबरोबरची आठवते, तू लक्षात ठेवली आहेस किंवा तेव्हा खूप चिडली होतीस, आत्ता आठवण असतेस? बापरे, खूप आहेत. मला आठवतंय की मी ना सायकल आणून दिलेली मला आणि मी सायकल खेळायचं. तर तिथून जरा लांब एक 10-15 मिनिटावरती माझी एक मैत्रीण राहायची, ज्ञानेश्वरी नावाची. तर पप्पांना म्हणलं मी सायकल खेळायला जाते. तर पप्पा म्हणले जा. मी सायकल खेळत खेळत तिच्या घरापर्यंत गेले. तर मला असं वाटलं की एका सोसायटीतनं दुसऱ्या सोसायटीत तर गेले ना, म्हणजे आमच्या इथं एरिया बदलतो. मग तर मी खूप वेळ मग तिच्या घरी खेळले. मग कवटाचं झाड होतं आणि मस्त 1-1.5 तास खेळले. आणि नंतर मला पप्पांच्या गाडीचा आवाज आला. मी घाबरले. पप्पा काठी घेऊन तिथे आले. तू सोसायटीत खेळणार होती ना, तू इकडं का आली एकटीच? रात्रीचे 6-7 वाजले, तुला कळतं का नाही? मी पुढे सायकलीवर रडत, पप्पा मागे गाडीवरती घरापर्यंत. आणि पप्पांनी गेट लावलं. पप्पा माझे स्ट्रिक्ट आहेत, जसे माझे आजोबा आहेत ना, त्यांना भीती की एकटी पोरगी एवढ्या लांब गेली अंधाराची सायकलीवर, सांगितलं नाही काय नाही. पप्पांनी गेट लावलं. पप्पा म्हणले मी घरात घेणार नाही. मी खूप रडले. पप्पा घरात घ्या म्हणून. नंतर पप्पा म्हणले नाही, पुन्हा करणार का हे? त्यांचं म्हणणं असेल अर्धा तास ठेवू. मी 5 मिनिटांनी शांत बसले, शेजारच्या काकूंच्यात गेले, जेवले आणि तिथेच बसले. मी म्हटलं की काकू पप्पांनी घरात घेतलं की जाते. म्हणजे मला एकंदरीत कळतंय की हीच होती, म्हणजे कल्प्रिट सगळ्यात ना काका हीच आहे. नाही 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 नाही, मैत्रिणीच्यात गेल्यावरती कोणी असं करतं का? सांगून गेलो काय ते आता कळतंय की तेव्हा खूप लहान होते, पण तेव्हा असं वाटतं ना की ठीक आहे ना, जाऊन आले लांब, एवढं काय त्याच्यात. पण मला अजिबातही, म्हणजे ह्याचा मी हा इंटरव्ह्यू केला नसताना मला बिलकुल कळत नसतं की हिने इतका मार खाल्लाय लहान असताना आणि ही इतकी मस्तीखोर होती. हा, म्हणजे मार खाल्लाय आणि मस्तीखोर पण तर होती, हट्टी पण होतीस.